अजित पवार यांना भारतीय जनता पक्षानं मोठा धक्का दिलाय। माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। प्रोत्साहन देणं हा आपलं काम आहे, म्हणून मी पक्षाच्या बाहेर राहण्यापेक्षा पक्ष बरोबर येऊ हे आज येण्याचं या ठिकाणी निर्णय केलेला आहे। आणि माझी ज्या काही आस्था वगैरे आहेत नरेंद्र मोदींना या पाहत आलेले आतापर्यंत, अमित शाह साहेबांना पाहत आलेले आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहत आलेले आहे की देशाचं विजय नुसतं देशाचं काय परदेशामध्ये काय विजय असतं याची प्रचिती या 14 वर्षामध्ये या ठिकाणी राहिली। आणि त्या माध्यमातून कुठल्याही तिकडे कधी भारतीय जनता पक्षाबद्दल लढायचा त्यावेळेला मी त्याला कुठल्याही वक्तव्य की त्याला जाण्याची परवानगी दिली आणि मी आज या ठिकाणी म्हणजे दिलीप भाऊ बराटे आणि अभिजित शिवरकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि मोदीजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आणि विचारांवरती जो त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि हा निर्णय जो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आज काम करण्याचा घेतला त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवाद देते। नाशिकमध्ये शिवसेनेची मोठी खेळी पाहायला मिळते। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला लागले। कैलास मुदलियार यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश खरं तर ते करणार असल्याची माहिती आहे। मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मुदलियार पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती। मंत्री जयकुमार गोरे यांनी जागा वाटपावर आपली प्रतिक्रिया दिली। महानगरपालिकेत सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप होणार आहे। पुढच्या पक्षात गेलेल्या नेत्याचं काम करण्याची कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर वेळ येणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। नेत्यांना कार्यकर्त्याबद्दल प्रेम असणं साहजिक आहे आणि नेत्यांनी कार्यकर्त्याबद्दल प्रेम व्यक्त करणे साहजिक आहे। तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढवत असताना पार्टी ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते। नेतृत्वानं ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत कदाचित कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी केलेल्या आहेत, परंतु त्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप होईल आणि कुठल्याही नेत्यावर अशी वेळ येणार नाही की आपण पुढच्या पक्षात गेलेल्या लोकांचं काम करण्याची अशी कुठलीही वेळ येणार नाही। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। आम्ही सध्या मोकळेच आहोत, आत्ताच लई कामाला लागू नका, दवाखान्यात जावं लागेल अशा शब्दात सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना मिश्कील सल्ला दिलाय। आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता गेल्या 12 एप्रिल महिन्यात आमची तयारी लागलेल्या लोकांचे कमरा मोडायची पाळी आली पार। जे अति तयारी करते त्यांनी तर हळूहळू तयारी करा, इतक्या लवकर कामाला लागू नका, तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायची पाळी येऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।